काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे। या घटनेमुळे स्थानिक पर्यटकांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अकोल्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी पर्यटकांना घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे। काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण पर्यटन क्षेत्रावर भीतीचे सावट पसरले आहे। या प्रकारच्या घटनांमुळे काश्मीर सारख्या पर्यटन स्थळांवरील प्रवासात मोठी घट होण्याची शक्यता आहे। अकोल्यातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालक माधव देशमुख यांनी पर्यटकांना थोडा संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे। देशमुख यांनी आतापर्यंत स्वतः 303 वेळा काश्मीर वारी केली असून हजारो पर्यटकांना सुरक्षित प्रवास घडवून आणला आहे। त्यांच्या मते अशा दुर्दैवी घटनांनंतर सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जातात। राज्य व केंद्र सरकार ठोस पावले उचलून 10 ते 15 दिवसात परिस्थिती आटोक्यात आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। पर्यटकांनी घाबरून जाण्याऐवजी काही दिवस वाट पाहून पुढील प्रवासाचा निर्णय घ्यावा असे ते म्हणालेत। सर्व सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीरचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आपण निघू अशी आशाही देशमुख यांनी व्यक्त केली आहे। 62 म्हणतो ते खरं स्वर्ग आहे तो। त्या स्वर्गाच्या ठिकाणी जाण्याचं भाग्य कोणाचं आहे माहिती का? तिथे निघून जातात फक्त काश्मीरमध्ये पहिलगाम जाणारे लोक जातात बेताभालीन चंदनवाडीला, तिथे जाते गाडी। मग घोडेवाल्यांनी जायचं कुठे? सरकारने फक्त घोड्यालाच परवानगी दिली आहे। माझं म्हणणं असं आहे की जर घोड्यावाल्यांची तिथे कमाई होत आहे, हा इन्सिडेंट जर झाला तर घोड्यावाल्यांनी थोडंसं या गोष्टीला आज 8000 घोडे रोज नंबर वाईज पर्यटकांची वाट पाहता त्या लोकांचं किती मोठं नुकसान होणार आहे हा थोडासा तरी त्या लोकांच्या मनात विचार असतो, त्यांनी याला विरोध केला असता। दुसरं ती फक्त पहिलगामच्या घोडेवाल्यांवरती डिपेंड आहे। वर्षभर बिचारे वाट पाहतात यात्रेची। यात्रेमध्ये जे येथील लोक जगतात, घोडेवाले फक्त यात्रेच्या भरोश्यावर असतात। काश्मीरमधील घटनांनी थोडीशी काळजी वाढवली असली तरी परिस्थिती लवकरच सुरळीत होईल आहे असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे।